जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट जो आहे त्याला नियमन कायदा असं म्हटलं जातं. तर या कायद्यामधील ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी आपण बघणार आहोत, कारण हे कायदे खूप महत्त्वाचे आहेत. बघा, 1773चा कायदा असेल, 1784चा पिट्सचा कायदा असेल, त्याच्यानंतर 1813चा कायदा असेल, 1833चा कायदा असेल, 1854चा कायदा असेल, ठीक आहे, 1852-53चा कायदा आहे, त्याच्यानंतर 1858चा कायदा राणीचा जाहीरनामा असेल, ठीक आहे, 1861चा कायदा असेल. तर हे कायदे अप टू द 1947 पर्यंतचे खूप महत्त्वाचे आहेत. एक एक कायदा जे आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचेच पॉईंट्स घेणार आहेत मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा इथं प्रयत्न करणार आहे. तर चला आपण चालू करूया. चालू करण्यापूर्वी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचे टेलिग्राम चॅनेल आहे, या चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. चॅनेल जॉईन करा जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर चला बघूया, नियमन कायदा 1773 काय आहे एक्झॅक्टली. बघा, हा कायदा का करावा लागला. एक म्हणजे हा कायदा ब्रिटिश सरकारच्या मार्फत केलेला आहे आणि ब्रिटिश सरकारच्या मार्फत हा कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीला रेग्युलेट करण्यासाठी, ईस्ट इंडिया कंपनीला एक प्रॉपर डायरेक्शननं काम करण्यासाठी हा नियमन कायदा तयार केलेला होता. बघा, 1770 पर्यंतचा विचार केला तर 1770 पर्यंत कोणत्याही प्रकारचं ब्रिटिश सरकारचा इंटरफिअर भारतामध्ये जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी चालू केलेला होता व्यापार, त्याच्यामध्ये अजिबात नव्हता. पण हळूहळू ज्या वेळेला ईस्ट इंडिया कंपनीचा फायदा होत गेला त्यावेळेला ब्रिटिश सरकारला असं वाटलं की ही जी ईस्ट इंडिया कंपनी, कारण ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे एक व्यापाऱ्यांची संघटना होती, संघटना स्थापन केली होती 1600 मध्ये भारतामध्ये आलेले होते आणि यांना हा जो फायदा होतोय, का नाही हा फायदा जर देशासाठी झाला म्हणजे ब्रिटिश सरकारच्यासाठी झाला तर खूप फायदेशीर आहे असं वाटलं. त्यामुळेच ईस्ट इंडिया कंपनीवरती कसं वर्चस्व प्रस्थापित करता येईल याचाच विचार कोण करत होतं, तर ब्रिटिश सरकार करत होतं. आणि त्या आधारावरती बघा 1770 पर्यंत त्यांना एक छोट्या छोट्या आधारावरती ते इंटरफेअर करत होते. पण एक्झॅक्टली 1770ला काय झालं होतं की बंगालचा जो भाग आहे, आता जो बांगलादेश आणि आपला पश्चिम बंगाल आहे, त्या भागामध्ये खूप असे मोठ्या प्रमाणात दुष्काळ वगैरे झाला आणि इतर भागामध्ये पण बिहार, ओरिसा भागामध्ये दुष्काळ पडला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला आणि त्यातच कोणत्याही प्रकारचं उत्पन्न शेतातून निघलं नाहीये त्यावेळेला. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचं नुकसान व्हायला लागलं आणि ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार चालवण्यासाठी मग काय करावं लागलं, ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश सरकारकडे जाऊन पैसे मागावे लागले. आता ब्रिटिश सरकारला याच्यातूनच एक फायदा भेटला की आता जर यांना पैसे द्यायचे असतील, यांना मदतच करायची असतील, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल की आम्हाला पण या ईस्ट इंडिया कंपनीचा एक ठराविक हिस्सा, ठराविक उत्पन्न पाहिजे. अशा प्रकारचे त्यांनी अटी ठेवल्या आणि तुमच्यासाठी तुम्ही कारभार कसा करायचा याच्यासाठी त्यांनी काय केलं, एक नियमन कायदा तयार केला आणि त्याच नियमन कायद्याला आपण म्हणतो 1773चा नियमन कायदा किंवा रेग्युलेटिंग ऍक्ट असं म्हटलं जातं. आता एक एक पॉईंट बघा, इथं मी काय लिहिलंय तो तुम्हाला समजेल. एक म्हणजे भारताचे संविधान तयार करत असताना 1773च्या कायद्यापासून ते 1947च्या कायद्यापर्यंतच्या शिफारशीचा आधार घेण्यात आला होता. म्हणजे बघा, भारताची घटना तयार केली, घटना तयार करत असताना 1773 पासूनचे जे कायदे आहेत, कारण भारतामध्ये ब्रिटिशरांचंच 1773 पासून वेगवेगळे कायदे होते, ब्रिटिशरांचं वर्चस्व होतं आणि ब्रिटनमध्ये संसदीय पद्धत आहे, भारतामध्ये पण संसदीय पद्धत आहे. ही पद्धत असण्याचं कारण म्हणजे एक आपण फॅमिलियर झालो होतो या पद्धतीचा, या संसदीय पद्धतीचा, म्हणून संसदीय पद्धत भारताने स्वीकारलेली आहे. पण आहे तशी कॉपी पेस्ट नाहीये, स्वतःचं भारतीय संसदीय पद्धतीचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि ब्रिटिश संसदीय पद्धतीचं त्यांचं एक वेगळं अस्तित्व आहे. पण हे जे भारताचं संविधान म्हणा किंवा भारताची घटना तयार करत असताना जे सर्व कायदे मी म्हटलो 1773 पासूनचे 1947 पर्यंतचे जे सर्व कायदे आहेत, हे कायदे व्यवस्थित अभ्यासून त्याचबरोबर 60 देशांच्या घटनाचा अभ्यास करून जे आपल्या देशाला योग्य वाटत आहे ते मुद्दे घेण्यात आलेले आहेत भारताच्या घटनेमध्ये. त्यामुळेच भारताची घटना आज पण जिवंत आहे. का जिवंत आहे, कारण त्याच्यातील सर्वच्या सर्व मुद्दे जे आहेत ते लागू होत आहेत. आता समजा काही मुद्दे जर लागू होत नसतील, काही कलम जर लागू होत नसतील, तर त्यांना निरसित केलं जात आहे, काढून टाकलं जात आहे किंवा त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या पण केल्या जात आहे. म्हणजे आपल्याला कळलं की भारताची घटना तयार करत असताना याचा वापर करण्यात आलेला, ह्या कायद्यांचा वापर केलेला आहे. दुसरा मुद्दा काय सांगितलेला आहे, मी जो इथं तुम्हाला सर्व आढावा दिला त्याच्यामधलंच हे वाक्य आहे, ईस्ट इंडिया कंपनीचा कारभारामध्ये ब्रिटिश सरकारने प्रथमच काय केला होता, सहभाग घेतला होता. म्हणजेच ब्रिटिश सरकारचं पहिलं भारतातील पाऊल या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टच्या आधारावरती ठेवलेलं होतं. त्यांनी भारतामध्ये ब्रिटिश सरकारने 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टच्या आधारावरती भारतात पाऊल ठेवलं होतं. बघा,
तिसरा मुद्दा काय सांगण्यात आलेला आहे बघा, या कायद्याच्या आधारावरती ईस्ट इंडिया कंपनीला प्रथमतः राजकीय प्रशासकीय अधिकार म्हणजे थोडक्यात त्यांच्याकडे जे महसुली अधिकार होते त्या महसुली अधिकारामध्ये ब्रिटिश सरकारने इंटरफेअर केला आणि त्यांना आणखी असं सांगितलं तुम्ही भारतामध्ये राजकीय सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकार जे आहे जसं संस्थानिक वगैरे होते तर त्यांच्या अधिकारामध्ये पण तुम्ही स्वतःचा अधिकार मागण्याचा वगैरे प्रयत्न करा. अशा प्रकारची सुरुवातच 1773च्या नियमन कायद्याच्या मार्फत झालेली होती. आता याच्यामध्ये काय काय चेंजेस केले बघा, एक म्हणजे बंगालचा जो गव्हर्नर होता त्याचं रूपांतर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलमध्ये करण्यात आलं होतं. हा 1773चा कायदा. आणि त्यावेळेचे बंगालचा गव्हर्नर कोण होता तर वॉरेन हेस्टिंग जे होते हे बंगालचे गव्हर्नर झालेले होते. 1772 मध्ये ते बंगालचे गव्हर्नर होते. पण या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार 1774 मध्ये ते गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल झाले. लक्षात घ्या, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. मग इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की बंगालचा शेवटचा गव्हर्नर कोण होता तर वॉरेन हेस्टिंग. आणि गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल पहिला कोणता होता तर वॉरेन हेस्टिंग. दोन्ही उत्तर तेच आहेत बघा. नेक्स्ट काय झालं बघा, जे बॉम्बे आणि मद्रास जो प्रांत होता, बॉम्बे आणि मद्रासचा जो प्रांत वेगळा होता, या प्रांताला काय केलं होतं तर या बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या हातामध्ये म्हणजे त्यांच्या अंतर्गत काम करायला ह्या बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या हाताखाली याच्या अंतर्गत काम करण्यासाठी बॉम्बे आणि मद्रास प्रांताला समाविष्ट केलं. याच्या अगोदर बॉम्बेचा प्रांत वेगळा त्यांचा कारभार बघत होता, मद्रासचा प्रांत वेगळा त्यांचा कारभार बघत होता. नेक्स्ट 6वा मुद्दा जो आहे तो ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यापारामध्ये सहभाग घ्यायचा नाहीये, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची लाच घ्यायची नाहीये, अशा प्रकारची पण एक प्रोव्हिजन या नियमन कायद्यामध्ये करण्यात आली होती. बघा, ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी काय करायचे, अधिकारी काय करायचे तर ते व्यापार पण करायचे आणि ईस्ट इंडिया कंपनीचा जो कारभार आहे ते पण चालवायचे आणि त्याचबरोबर लाच पण घ्यायची. याच्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी खूप गडगंज श्रीमंत झाले होते आणि हेच या ब्रिटिश सरकारला वाटत होतं की अशा प्रकारे जो येणारा पैसा त्या व्यक्तींच्या हातामध्ये जात आहे ना त्याचा सरकारला भेटला तर तो फायदेशीरच आहे. त्यामुळे त्यांनी काय केली, अट टाकली की व्यापार करायचा नाही, त्याचबरोबर लाच पण घ्यायची नाही. आणि एक कोर्ट ऑफ डायरेक्टरची स्थापना करण्यात आली होती. कोर्ट ऑफ डायरेक्टरला अधिकार देण्यात आले होते ब्रिटिश सरकारच्या मार्फत की ईस्ट इंडिया कंपनीवरती काय करायचं आहे, मिलिटरी, महसूल आणि नागरी या बाबतीमध्ये लक्ष ठेवायचं आहे. म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये काम करत असताना याच्या साह्याने काय करणार आहे तर लक्ष ठेवणार आहे या कोर्ट ऑफ डायरेक्टरच्या मार्फत. अशा प्रकारच्या शिफारशी ब्रिटिश सरकारच्या मार्फत करण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे, या सर्वात महत्वाच्या 7 शिफारशी आहेत नियमन कायद्याच्या अंतर्गत 1773चा कायदा. प्रश्न याच्यावरती बऱ्याच वेळा विचारलेला आहे. सो तुम्हाला प्रश्न जरी विचारला भविष्यामध्ये याच्यावरती प्रश्न जरी विचारला तर तुम्हाला माहिती पाहिजे की एक्झॅक्टली काय देण्यात आलेलं आहे. आणि या कायद्याच्या अंतर्गतच बघा मग 1774 मध्ये याची स्थापना, सुप्रीम कोर्टची स्थापना करण्यात आली होती कलकत्ताच्या भागामध्ये. ठीक आहे, तर हे सर्वात महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं इथून पुढच्या लेक्चरमध्ये पण मी जे महत्त्वाचे जे कायदे आजपर्यंत झालेले आहेत, जे भारत सरकारचे कायदे आहेत वगैरे, ते सर्व कायदे आपण काय करू तर इथून पुढच्या लेक्चर्समध्ये बघू. मी तर थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.